125 तास आणि 54 मिनिटं आम्ही सभागृह एकूण चालवलं. सरासरी 8 तास आणि 29 मिनिटं आम्ही रोज कामकाज केलं. त्याचबरोबर सभागृहाचा वेळ फक्त वाया गेला तो 5 मिनिटं फक्त गेला सभागृहाचा एकूण. पण या सभागृहामध्ये मंत्री नसल्यामुळं सरकारी पक्षाचे मंत्रीच सभागृहामध्ये नाही म्हणून मात्र 25 मिनिटं वाया गेली. मंत्रीच नसायचे पण अधिकृत त्याने जी माहिती दिली ती 25 मिनिटं त्याच्यामुळे वाया गेली. याचा अर्थ आम्ही विरोधी पक्ष म्हणून पुरेपूर आमचं योगदान या सभागृहामध्ये देण्याचं काम आम्ही केलं हे त्याच्यात स्पष्ट होतं. हा सरकारच्या वतीनं मांडलेला अध्यक्षांनी पुरावा आहे. पण इतके काळ काम चालून कामकाज काय झालं? लक्षवेधी एकूण जर बघितलं आपण आल्या तर 2998 लक्षवेधी आल्या आणि त्याच्यावर चर्चा किती झाली? चर्चा फक्त 65 लक्षवेधींवर झाली. 9055 प्रश्न आले, लिखित आणि मंजूर झाले आणि वेगवेगळ्या गटामध्ये ते शेवटी आपल्या समोर आले आणि 14 दिवसामध्ये 13 दिवसामध्ये फक्त आणि फक्त 58 प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा झाली. 97चे 130 प्रस्ताव आले. एकाही प्रस्तावावर सरकारने चर्चा केली नाही. 101 चे प्रस्ताव आम्ही मांडला आणि सरकारनं त्या ठिकाणी साधा कॅबिनेट मंत्री सुद्धा उत्तर द्यायला हजर राहिला नाही. कॅबिनेट मंत्री 101 चा प्रस्ताव काय होता? 5 आणि 7 तारखेला 8 आणि 9 तारखेला जो प्रचंड पाऊस काही ठिकाणी पडला आणि त्याच्यामध्ये हाहाकार माजला. अनेक माणसं मृत्युमुखी पडली, अनेक गुरढोरं मृत्युमुखी पडली, अनेक झाडं माडं पडली, अनेक ठिकाणी पूल कोसळले, रस्ते तुटले आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं. त्यावर सरकारनं तातडीनं त्या ठिकाणी चर्चा करायला पाहिजे होती. वास्तविक स्थगन प्रस्ताव आमचा स्वीकारला हवा होता, तो सरकारनं न स्वीकारता 101 चा प्रस्ताव सुद्धा तिसऱ्या दिवशी चर्चेला आला आणि त्या चर्चेमध्ये सरकारनं अजिबात त्या ठिकाणी स्वारस्य दाखवलेलं नाही. आता विधेयक किती आली सभागृहासमोर? 22 विधेयक आली. मंजूर किती झाली? 21 विधेयक मंजूर झाली. आपण बघितलं असेल काल आणि आज शेवटचे 2 दिवस आहेत. सभागृह पूर्णपणे चालतंय. 8 तास 8 8.5 तास पर डे नियमाप्रमाणे सभागृह सकाळी 11 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 5 वाजता संपलं पाहिजे, एवढंच चाललं पाहिजे, हा नियम आहे. परंतु जवळजवळ 8.5 तास सभागृह चालून त्या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या दिवशी 6 ते 8 विधेयक 8 विधेयक शेवटच्या दिवशी आली आणि आणखी 3 11 विधेयक शेवटच्या दिवशी आली. त्यातली 8 विधानसभेची होती आणि 3 विधान परिषदेने संमत केलेली विधेयक ही शेवटच्या क्षणी आणली. याच्यातून सरकारला अधिवेशन चालवण्यामध्ये किती स्वारस्य आहे आणि कितीही तुम्ही योगदान द्या, सभागृहामध्ये कामकाज कसं चालतंय हे तुमच्यासारखे जुने जाणते सिनियर पत्रकार अनेक वर्ष हे सभागृह कसं चालतं ते बघितलं असेल, त्यांच्या लक्षात आलं असेल. तुमच्या अर्ध्या तासाच्या चर्चा त्या 143 आल्या. फक्त आणि फक्त चर्चा झाली 4 चर्चेवर. 4 म्हणजे 4 ज्या चर्चा आल्या ते 4 विषयांवर चर्चा झाली. बाकीच्या चर्चेविना थांबल्या. अशासकीय कामकाजाचा पत्ताच नाही. प्रत्येक शुक्रवारी अशासकीय कामकाज करण्याची प्रथा आहे पण अशासकीय कामकाज काही झालंच नाही. आणि म्हणून कितीही योगदान द्या, सरकारला अधिवेशन घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आता स्वारस्य राहिलेलं नाही. सरकारला स्वारस्य कशामध्ये आहे? सरकारला स्वारस्य फक्त आणि फक्त पुरवण्या मागण्या मंजूर करून घ्या आणि पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यामध्येच सरकारला स्वारस्य आहे. अन्यथा सरकारला या कामकाजामध्ये स्वारस्य नाही. ही अत्यंत गंभीर अशा प्रकारची परिस्थिती आज या अधिवेशन कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळते. आपण बघितलं की मंत्री हजर नाही. बरं, मंत्री हजून एक नवीनच प्रथा पडलेली आहे की आता मंत्र्यांचा कारभार फक्त आणि फक्त अधिवेशन कालावधी करता हा कुठल्या तरी अन्य मंत्र्याला दिला जातो. आणि त्याच्याही पेक्षा गंभीर हे आहे की ते मंत्री विधिमंडळाच्या आवारामध्ये हजर असताना
अशा पद्धतीनं आपला कारभार कोणालाही देता येत नाही, आपलं कामकाज कोणालाही करायला सांगता येत नाही. ते जर आवारातच हजर नसतील तर एकाच दिवशी, पण त्याच्यावर आज पुन्हा त्रुटी झाली की नगर विकास खात्याचं काम एका दुसऱ्या मंत्र्याला दिलेलं असताना आज सभागृहामध्ये तुम्ही बघितलं असाल अर्ध्या तासाच्या चर्चेवर अशासकीय विधेयकावर राधाकृष्ण विखे पाटील की ज्यांच्याकडे नगर विकास खात्याचा तात्पुरता चार्ज सुद्धा दिलेला नाही, त्यांनी उत्तर दिलं. याचा अर्थ या सभागृहाचं कामकाज कसं जातंय ते तुम्ही बघताय. अध्यक्षाला सांगावं लागलं की अधिकारी हजर नाहीत, आम्ही म्हणतो म्हणून नव्हे, अध्यक्षांना सांगावं लागलं की अधिकारी हजर नाहीत, अधिकाऱ्यांना आत्ताच्या आत्ता हजर करा. अर्ध्या तासाच्या आत राज्याच्या मुख्य सचिवांना ताबडतोब गॅलरीमध्ये बोलवून घ्या, हे अध्यक्षांनी सांगितलं. मंत्र्यांना बोलवून घ्या, हे अध्यक्षांनी सांगितलं. आणि म्हणून सभागृहामध्ये कुठल्याही प्रकारचा कामकाजामध्ये यांना स्वारस्य नाही. यांनी या कर्जमुक्तीचा कर्जमाफीचा कितीही गाजावेजा करू दे तरी सुद्धा ती कर्जमाफी पूर्णपणे फसवीच आहे हे आपल्या लक्षात येईल. आम्हाला मात्र सांगितलं जातं की महाराष्ट्राला बदनाम करू नका, आणि या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उच्च परंपरेला आम्ही पूर्णपणे बदनाम कसं करतोय हे सरकारनेच आपल्या कृतीनं या निमित्तानं आपल्या सर्वांना दाखवून दिलेलं आहे. मिशिंग लिंकचा भ्रष्टाचार 7 देशांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या, आणि 7 देशानं तुम्हाला जी टेक्नॉलॉजी दिली त्या टेक्नॉलॉजी तुमची भ्रष्टाचारामध्ये बुडाली. महाराष्ट्राचा या ठिकाणी कमीपणा किंवा महाराष्ट्राचा अपमान किंवा महाराष्ट्राची बदनामी कोण करतंय हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. आणि म्हणून आम्ही नाराज होतो अशातला भाग नाही, तर सत्ताधारी पक्षाचे सदस्य सुद्धा नाराज होते. आज आपण बघितलं असाल की याच सभागृहामध्ये या सदनाचे ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्या म्हणून विधानसभेनं ठराव करावा असं गेले वर्षभर पाठीमागे लागतायत, पण यांनी हे विधानसभेमध्ये ठराव केला नाही. त्याच्यावर सुधीर भाऊ मुनगंटीवार काय म्हणाले की ज्या सावरकरांच्या नावानं तुम्ही सत्तेवर आलात त्या सावरकरांना तुम्ही जर विसरला असाल तर मी शपथ घेऊन सांगतो या सभागृहामध्ये पुन्हा या सभागृहामध्ये मी सावरकरांचा ठराव मांडणार नाही. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा मतं मिळवण्याकरता निवडणुकी करता यांना लागतात. आणि आता तर यांची अशी मजल गेलेली आहे की लोकांचे आमदार फोडणं, चोरणं, खासदार चोरणं, त्यांचे झेंडे चोरणं, त्यांची निशाणी चोरणं. पण आता प्रभू रामचंद्राच्या नावानं ज्या लोकांनी सरकार आणलं आणि प्रभू रामचंद्रावर आमचीच मालकी आहे अशा पद्धतीनं तिथल्या देवळाचं भूमिपूजन ज्यांनी केलं, सगळ्या उद्घाटनापासून अगदी झेंडा फडकवण्यापासून तर वरती कलशारोहणापर्यंत ज्यांनी सगळं केलं, आणि आज त्याच प्रभू रामचंद्राच्या देवळामध्ये त्याच दानपेटीमधले 1400 कोटी रुपये चोरण्याचं काम करत असताना ही लोक किती निर्ढावलेले आहेत हे तुम्ही सर्वांनी बघितलं असाल. आणि म्हणून ही अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे, अतिशय गंभीर परिस्थिती आहे की ह्या अधिवेशनातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय देतोय याचा विचार करण्याची विद्यमान सरकारला अजिबात आवश्यकता वाटत नाही. कारण त्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची एवढी मस्तीने हवानी मास गेलाय की आता आमची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मेजॉरिटी आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जेवढा बलवान तेवढाच विरोधी पक्ष बलवान असला पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीची खऱ्या अर्थानं गरज आहे म्हणा, किंवा लोकशाहीचं महत्व आहे म्हणा, किंवा लोकशाहीचं सौंदर्य आहे म्हणा. आणि म्हणून आपण सर्वांनी जरी ह्यांनी किती जरी गाजावाजा केला असला तरी जयंतरावांनी सांगितलं, आता नाना भाऊ सुद्धा काही गोष्टी सांगतील, पण मी विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल सरकार कशा पद्धतीनं पाहतंय, फक्त आणि फक्त आमच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत आणि आमची वैयक्तिक कामं झाली पाहिजेत या करता म्हणून अधिवेशन या ठिकाणी घेतलं जातं. या अधिवेशनातून विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरामध्ये पेपरफुटीचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी ढगफुटीचा प्रश्न असेल, महिलांच्या अत्याचाराचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी झालेले वेगवेगळ्या ठिकाणचे अपघात असतील, खुनाखुनी झालेली असेल, या सगळे प्रश्न आम्ही उपस्थित केले. आमच्या परीनं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकार प्रचंड मेजॉरिटी असल्यामुळे